तर नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं। विरोधी पक्षनेतेपदाशिवायच अधिवेशन पार पडण्याची शक्यता आहे। तर वारंवार मागणी करूनही सरकार निर्णय घेत नसल्यानं विरोधक सरकारची सभागृहात कोंडीही करू शकतात। विरोधी पक्षानं नाही तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा अशी मागणी केल्यानं वातावरण अधिकच तापणार आहे। पाहूया। विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केले पाहिजे। उपमुख्यमंत्रीपद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं। त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत। 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे। हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीसह विविध मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे। मात्र यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजेच विरोधी पक्षनेतेपदाचा, कारण दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाहीये। वारंवार मागणी करूनही कुठलाही निर्णय न घेतल्यानं विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरतीलच। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या बैठकीतही याबाबत रणनीती ठरली आहे। यानंतर बोलताना वडेट्टीवारांनी काँग्रेस काळात कधीच पद रिक्त नव्हतं याची आठवण करून देत प्रथा परंपरांचा दाखला दिलाय। सोबतच सरकार विरोधकांना घाबरत असल्याची टीकाही केली। तर जुन्या प्रथा परंपरा आता सुरू ठेवणं अभिप्रेत नसल्याचं सभापती राम शिंदेंनी म्हटलंय। 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते। त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही। गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा, विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा, आणि म्हणून आता जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये।